गोष्टी इतक्या खतरनाक आहे की चांगल्या चांगल्याचा विवेक हा अविवेक भरल्याशिवाय राहत नाही. आणि कधी कधी आमच्या पक्षातले काही लोक राहतात, परत सत्तेमध्ये असताना मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, मुख्यमंत्री होते, मस्त सुंदर जगाचे, आणि आता ते तिकडे गेले. मी विचारलं काय झालं, नाही म्हणे माझा आता काँग्रेसमध्ये जीव गुदमरला म्हणे. या मुख्यमंत्री असताना नाही काही वाटलं का बोलत? मी सुद्धा कविता लिहायचे प्रयत्न केले जयदीप सर, मी माझ्या बायकोच कविता लिहायचे प्रयत्न केले, कारण सहन करू शकते. ते कविता लिहायचे प्रयत्न केले. म्हटलं तू दिसलीस की मला अख्खं जगच त्यात वाटते. नंतर मला माझे हेतू चांगला होता, पण शब्द चुकीला मला काही इलाज नाही. पण तू आजूबाजूला अंगणात फिरताना दिसते की मला अमावस्येचा चंद्र दिसतो ना, आणि एकदमच जवळ बसली तू खेळून का तू माझ्या जवळ एकदम बसली की मला तसंच होते. मला ती आली जवळ का सोडचिठी द्यायची आहे का म्हणे, कसं म्हणजे का, अरे आनंद व्यक्त का केला पाहिजे म्हणे. म्हटलं बाई मला नाही कविता लिहिता आली. मग ते म्हणता तुमच्या बसची हे काही बात नाही, कविता लिहिणं सोडून द्या, चांगला कविता नसं चांगलं लिहिता येईल तर चांगलं वाचन तर करा म्हणे. आणि म्हणून माझी विनंती आहे की माझ्या सगळ्या गुरुजनांना एक विनंती, कथा कविता कादंबरी नाटक पथनाट्य लिहिता येऊ का न येऊ, पण म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले आहे, वि स खांडेकर आहे, गोविंदाग्रज आहे, कुसुमाग्रज आहे, ह्या सगळ्या लोकांचे सुंदर आपले भाऊसाहेब पाटणकर ह्या सगळ्यांचं वाचा तर खरं. आणि म्हणून अशा प्रकारची वाचन प्रक्रिया जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत कुठलाही लेखक मरणार नाही, निर्मिती प्रक्रिया ही सुरूच राहणार.